लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर कधी दगड टाकली जातात, कधी महिलांना अंगावर सोडलं जातं, कधी डॅमेज केलं जातं, रात्री अपरात्री गाठून वाटेल ते आरोप केले जातात. पण लक्ष्मण हाके असल्या गोष्टींना भीक घालत नाही. उरला प्रश्न त्या व्हिडिओ संदर्भातला. तो व्हिडिओ काटछाट करून तो व्हायरल केलेला आहे समाज माध्यमावर. तो सलग जर व्हिडिओ असता तर मी सलग उत्तर दिलं असतं. अरे लक्ष्मण हाके कुणाच्याच बापाला भीत नाही. लक्ष्मण हाके ओबीसी संदर्भातल्या, भटके विमुक्त जाती जमातीच्या संदर्भातल्या, अल्पसंख्याकांच्या संदर्भातल्या आणि याच्याही पलीकडे जाऊन SC ST बांधवांच्या बाबतीमध्ये सुद्धा सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे, रस्त्यावर भेटणारा कार्यकर्ता आहे. अरे आमदार, खासदार, मंत्रीपद, राजकारण ह्या गोष्टींना भीक घालणारा कार्यकर्ता नाही, रस्त्यावर भेटणारा कार्यकर्ता आहे. लक्ष्मण हाकेला डॅमेज करायच्या भानगडीत पडू नका. हा माझा, हे जे काही कुटील कारस्थान आणि चिल्लर चाळे करणारी लोक आहेत ना, त्यांना माझा इशारा आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगितलं जात आहे की लक्ष्मणदादा यांचा जे इशारा होता ते भुजबळ साहेबांबद्दल वक्तव्य होतं. हे बघा, भुजबळ साहेब माझे नेते आहेत, राहणार आहेत. भुजबळ साहेबांना मला काय बोलायचं असेल तर मी जरूर बोलेन. पण ओबीसीचं आंदोलन, ओबीसीच्या प्रश्नावर लढताना लक्ष्मण हाके कुणालाच भीत नाही ना. आमच्यामध्ये फूट पाडणं किंवा भुजबळ साहेबांच्या मनात माझी इमेज खराब करणं किंवा ओबीसी मध्ये फूट पाडणं हा कुटील डाव आहे. हे आम्हा सगळ्या ओबीसी बांधवांना माहिती आहे. भुजबळ साहेब माझे कालही गुरु होते, आजही गुरु आहेत, उद्याही गुरु आहेत. आमच्यात काय भांडणं होत असतील, आमची चार भिंतीच्या आत होतील. आम्ही सार्वजनिकरित्या काय वागायचं, कसं वागायचं आणि कसं शत्रूला सामोरं जायचं आमचं ठरलंय. त्यामुळे उगीच कुणीतरी काहीतरी अशा गोष्टी करून ओबीसी